सुंदरपूर गावामध्ये दोन बहिणी राहत होत्या, ज्यांचं नाव होतं सीता आणि गीता. दोघांचाही स्वभाव आणि रूप खूप चांगलं होतं. सीता एक शांत, आज्ञाकारी आणि मेहनती मुलगी होती, जिथे गीता आपल्या सुंदरतेमुळे सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे करायची. पण ती घमंडी आणि अहंकारी होती. सीता घरातली सर्व कामं खूप प्रेम आणि समर्पण देऊन करायची. गीता जसं की सुंदर असूनही घरातली कामं करण्यापासून नकार करायची. ती आपल्या रूपला घेऊन खूप घमंड करायची. गीता, काय तू मला साफसफाई करण्यासाठी मदत करशील? मी? आणि साफसफाई? तुझं काय डोकं ठिकाणावर आहे की नाही? हे घरातली कामं माझ्याकडनं नाही होणार. याने माझ्या सुंदरतेवरती खूप परिणाम होईल. तुझं रूप किती साधारण आहे. जर तू हे काम केलेस तरी तुझ्यावरती काही फरक नाही पडणार. रूप तर एक दिवशी मुरझावून जाते गीता. मेहनत आणि सच्चाई ही नेहमी बनून राहते. मला खुशी राहण्यासाठी सुंदरतेची गरज नाही आहे. मी जे आहे, जशी आहे, मी खुश आहे. तुझी गोष्ट मला कधीच समजून नाही येत. जर तू खुश आहेस तर तू मला का सांगतेस कामामध्ये मदत करायला? कारण तू सुद्धा हे काम शिकू शकशील. हे बघ, मला नाही शिकायचंय हे सगळं, समजलं? एके दिवशी एक उत्सवच्या वेळेला प्रतियोगितेच्या बद्दल घोषणा झाली. ऐका ऐका ऐका, गावच्या सगळ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या गावात एक खूप मोठी सौंदर्य प्रतियोगिता आयोजित करण्यात येत आहे. अरे वा, काय गोष्ट आहे. आणि एवढंच नाही, या प्रतियोगिताला जज करण्यासाठी शहरातील जाणेमाने हिरो राजेश कुमार येणार आहेत. अरे वा, काय बातमी आहे, बढिया. आणि जी महिला प्रतियोगिता जिंकेल तिला राजेश कुमार सोबत त्यांच्या फिल्म मध्ये काम करण्याचा चान्स मिळणार आहे. हे सगळं ऐकून गावातली सगळे मुली आणि बायका खुश झालीत. पण गीता, जी आपल्या सौंदर्यावरती गर्व करायची, सगळ्यात जास्त खुश होते. तिने ठरवलं की ती या प्रतियोगितेमध्ये भाग घेणार आणि जिंकून आपल्या सुंदरतेचा परिणाम दाखवेल आणि सोबतच राजेश कुमार बरोबर काम करेल. पण गीताची ही खुशी लगेचच फूर होऊन जाते जेव्हा तिला माहिती पडते की सीता सुद्धा यामध्ये भाग घेणार आहे. वा, मानायला पाहिजे तुझ्या आत्मविश्वासाला. ना रंग, ना रूप, आणि चालली आहे प्रतियोगिता जिंकायला. गीता, तू आपल्या मोठ्या बहिणीसोबत ह्या काय गोष्टी करत आहेस? तर अजून काय बोलू बाबा, तिला सुद्धा माहिती आहे ती प्रतियोगिता मला जिंकायची आहे. जर मी त्यामध्ये जिंकली तर मी राजेश कुमार बरोबर काम करू शकेन. हो, तर गोष्ट काय आहे? ही सीता, ती जाणून बुजून या प्रतियोगितेमध्ये भाग घेतलाय की ती मला हरवू शकेल. माझं चांगलं तरी बघूच नाही शकत. नक्कीच ही काही ना काही करून मला तिथे हरवूनच टाकेल. गीता, षडयंत्र करणं तुझा स्वभाव आहे, सीताचा नाही. आणि तुला जर तुझ्या सौंदर्यतेवर एवढाच भरोसा आहे तर काय फरक पडतो सीताच्या असण्यानं आणि नसण्यानं? मला ह्या गोष्टीवर अजून वाद नको आहेत. आणि परत आपल्या मोठ्या बहिणीसोबत अशा गोष्टी करशील नको, लक्षात ठेव. दोन्ही बहिणींमध्ये लागलेली आग काही बोलून कर त्या वडिलांनी संपवून टाकली. दोघीही बहिणी तयारी करून प्रतियोगितामध्ये भाग घेणारच होती. प्रतियोगितेचा पहिल्या दिवसाचं आयोजन कुकिंग कॉम्पिटिशनच्या रूपात झालं. गीता, जी नेहमी आपल्या सुंदरतेवरती लक्ष ठेवायची, आज ती पहिल्यांदाच किचनमध्ये उभी होती. तिला काही समजतच नव्हतं की तिला काय करायला पाहिजे. पण सीता, जी नेहमीच घराच्या कामामध्ये लागून राहायची आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. अरे बापरे, इथे तर एकापेक्षा एक प्रतियोगिता आहेत. मी तर किचनमध्ये काम पण केलं नाही आहे. मी हे कसं करणार? जसंच कुकिंगला सुरुवात झाली, गीताला आपल्या बोलण्यावरती विश्वासच नाही बसला. ती सर्वांसमोर थोडी घाबरलेली होती. ते सीताने आपल्या साधारणच्या व्यंजनामुळे शांततेने कुकिंग करायचं चालू केलं. गीताने घाबरतच लवकरात लवकर ती व्यंजन बनवायचं तयारी केली, पण तिचं व्यंजन बरोबर बनलंच नाही. शेवटी जेव्हा निर्णायकांचा निर्णय आला तर सीताच्या पक्वानांनी सगळ्यांचं मन जिंकलं. तर मित्रांनो, पहिले तर मी सांगतो की सर्व प्रतियोगितांनी खूप मेहनतीनं पक्वान बनवले. पण ह्या पहिल्या राऊंडचे विजेता आहे मिस सीता. टाळ्या. अरे वा, काय गोष्ट आहे. सीताचं नाव ऐकून गीता नाराज होते. शेवटी तिला ज्याचा भीती होती तेच तर होत होतं.
पण तरी तिने हार नाही मानली. तिने दुसऱ्या दिवशीसाठी चांगल्या प्रकारे प्रयत्न करायचं ठरवलं. पहिल्या दिवशी पहिल्या राऊंडमध्ये गीता एवढी थकली होती की ती घरी जाऊन चुपचाप झोपून गेली. प्रतियोगितेच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली. सर्व प्रतियोगिता खूप उत्सुक होते, पण गीता आजही खूप घाबरलेली होती. मागच्या रात्रीमध्ये गीताने आपल्या तयारीला नजरअंदाज केला आणि झोपून गेली आणि आता तिला त्या गोष्टीचा पछतावा झाला. आता घाबरून काय होईल, झोपायच्या आधी हे लक्षात नाही आलं. खरंच सीताच्या गोष्टी ऐकून ह्या सगळ्या गोष्टी शिकायला हवे होते. गीता आपल्या चुकीमुळे स्वतःला कोसत होती, पण तेवढ्यातच सीताने तिच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यात. ताई, मला खूप भीती वाटते. मी ठीक तयारी नाही केली आहे. घाबरायची काही गरज नाही आहे गीता. मी तुला खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगते. जर मनाने काम करशील तर सर्व चांगलं होईल. सीताने गीताला काही डिझाईनचे टिप्स सांगितले. गीताने ते सर्व लक्ष देऊन ऐकलं आणि आपली चिंता दूर करायचा प्रयत्न केला. प्रतियोगिता चालू झाली आणि सर्व प्रतिभागी आपापल्या कामामध्ये जुंटून गेले. जसजसं प्रतियोगिता समोर गेली, गीताने बघितलं की सीताच्या सिलाईमध्ये काहीतरी असामान्य होतं. असं वाटत होतं जसं की कपड्यांवरती स्वतःच डिझाईन बनत होते. हे बघून गीताची चिंता अजूनच वाढत गेली. ताई, हे काय होतंय? तुझी सिलाई एवढी परफेक्ट कशी काय? गीता, बस आपलं काम कर. काही प्रश्नांचे उत्तर नको शोधूस. प्रतियोगिता संपली. प्रतियोगिताचा जज राजेश कुमारने सगळ्या प्रतियोगितांचे डिझाईन बघितले. यावेळेला ते गीतावरती पण खुश होते. त्यांना तिची डिझाईन आवडली. पण जेव्हा त्यांनी सीताचे डिझाईन बघितले ते चकित झाले. ती डिझाईन एवढी सुंदर आणि चकचकीत होती की सगळ्यांचे डोळे त्याच्यावरच टिकलेत. मित्रांनो, लढाई तर टक्करची होती. सर्वांनी खरंच चांगलं काम केलं आहे. पण ह्या राऊंडची विजेता आहे मिस सीता. पण गीताच्या मनामध्ये अजूनही प्रश्न होते. रात्रीच्या वेळेला तिने सीताला परत विचारले, सीता, खरं सांग, हे सगळं कसं झालं? तुम्ही जाणून बुजून मला ही जुनी डिझाईन शिकवली ना की तू जिंकू शकेल? काय? मी असं का करेन? मला हरवण्यासाठी अजून काय? तू परत सुरू झालीस. तुम्ही तर हिची वकीलगिरी करणारच, पण उद्या बघ, मीच जिंकणार. उद्या सौंदर्य कॉम्पिटिशन आहे, त्यामध्ये तू मला हरवल्याशिवाय राहिलीस. भेटूया उद्या. गीता काही करून सीताला हरवणारच होती. तिने यूट्यूबवरती सौंदर्य टिप्स बघणं चालू केलं. तासाच्या शोधानंतर तिला एक रहस्यमय, एक वेगळाच नुस्खा मिळाला. लाल मिरचीचा मास्क. त्यामध्ये असं दावा केला होता, त्याला लावल्यानंतरच चेहऱ्यावरती लगेच चमक येते. हे तर कमालचा नुस्खा वाटतोय. ह्याला लावून कर. सीताला तर मी हरवूनच टाकेल. गीताने काही न विचार करता ह्या मास्कला बनवण्याचा विचार केला. ती स्वयंपाकघरात जाते. तिने लाल मिरची पावडर, शहद आणि दूध मिळून एक पेस्ट तयार केला. पेस्ट तयार करायच्या वेळेला तिच्या डोळ्यामध्ये हलकी जलन झाली, पण तरी सुद्धा तिने नजरअंदाज केला. थोड्या जळणीनं काय होणार आहे जर मी जिंकली तर? गीताने मास्क आपल्या चेहऱ्यावरती लावला. जसंच तिने ते लावलं, तिच्या चेहऱ्यावरती जलन आणि खाजवायला लागला. काही वेळानंतर तिच्या चेहऱ्यावरती जी जळण होत होती ती तिला सहन नाही झाली. ती आरशासमोर जाते. हे काय झालं? माझा चेहरा असा जळतो काय? आरशात तिने बघितलं, तिच्या चेहऱ्याची त्वचा लाल व्हायला लागली, जसं की आगीमध्ये जळतंय. गीताचा चेहरा हळूहळू सुजायला लागला आणि त्यावरती छाले यायला लागले. ती त्या त्रासामुळे ओरडायला लागली. हे माझ्यासोबत काय होतंय? आता मी काय करू मी? तिचा आवाज ऐकून सीता खोलीमध्ये येते. तिने गीताला बघितलं. आता ती ओळखण्यालायकीची राहिली नव्हती. गीताचा चेहरा खूप भयानक आणि विचित्र दिसत होता. गीता, हे तू काय केलंस? तू इथे काय करतेस? तुझ्या चेहऱ्याला काय झालंय? काही नाही, तू निघ इथून. सीता गीताची हालत बघून एकदम चकित होते. तिच्या चेहऱ्याची काय हालत झालेली हे तिला सुद्धा नव्हतं माहिती. सौंदर्य प्रतियोगितेचा दिवस आला होता. गीताने लाल मिरचीचा मास्क लावल्यानंतर जे त्रास सहन केला त्याच्यामुळे तिचा चेहरा खराब झालेला. पण आपला आत्मसन्मान वाचवण्यासाठी तिने कोणालाच काही नाही सांगितलं.
ती ओढणी ओढून त्या प्रतियोगितेमध्ये जाते. गीता, काय तू ठीक आहेस? तू चेहरा का लपवलायस? काय नाही, सगळं ठीक आहे. तू फक्त तुझी तयारी कर. प्रतियोगिता सुरू होते. सर्व प्रतिभागी आपला आत्मविश्वास आणि आपल्या सौंदर्याचा प्रदर्शन करत होते. जेव्हा गीताची वारी येते, मला बस ही ओढणी नाही हटवायची आहे. सर्व ठीक होऊन जाईल. एक मिनिट. पण जेव्हा राजेश कुमारनी तिला ती ओढणी हटवायला सांगितली, गीताने घाबरतच आपला चेहरा सर्वांना दाखवला. जसंच लोकांनी तिचा चेहरा बघितला, मोठ्या आवाज आणि हसण्याच्या आवाजाने गुंजून उठला. ही काय गंमत आहे? सौंदर्य प्रतियोगितामध्ये हा चेहरा घेऊन आली आहेस. गीताचा आत्मविश्वास पूर्ण चकनाचूर झाला. तिच्या डोळ्यातनं अश्रू बाहेर यायला लागले. तिला पछतावा व्हायला लागला आणि तिला सर्व गोष्टी आठवायला लागल्या जे तिने सीताला बोलले होते. प्रतियोगितेच्या नियमानुसार गीताचं नाव तिथून हटवून टाकलं. गीताची हालत बघून सीताचं मन भारी झालं. ती मंचवरती जाते. जर माझी बहीण यामधून हटवली आहे तर मी सुद्धा या प्रतियोगितेमध्ये भाग नाही घेणार. सीता, तू हे सगळं माझ्यासाठी का करतेस? मी तर तुझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला होता. तू माझी बहीण आहेस गीता. जितण्या आणि हारण्यापेक्षाही मोठं नातं आहे आपलं. मला तुझ्यापासून काही तक्रार नाही आहे. यानंतर सीताने गीताला समजवलं आणि त्याचा इलाज करायचा सल्ला दिला. गीताला आपल्या चुकीचा समज आली. तिने सीताच्या मदतीने चांगल्या डॉक्टरकडे आपला इलाज केला. हळूहळू तिचा चेहरा ठीक झाला. शेवटी सीता आणि गीताने आपल्या चुकीला विसरून सोबत राहण्याचा निर्णय केला. ही गोष्ट शिकवते की घमंड आणि ईर्ष्या मनुष्याला बर्बाद करून सोडते. पण कुटुंब आणि खरं प्रेम हे प्रत्येक दुःखाचा इलाज आहे.